आर्केव एक्सप्लोर नाशिक या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। मागे बघू शकता, मागे आहे विंटेज माइल्स म्युझियम जे महाबळेश्वरमध्ये आहे आणि आतमध्ये भरपूर गाड्या आहे असं मी इंटरनेटवरती बघितलं होतं, पण आपण प्रत्यक्षात आज बघणार आहोत आणि आतमध्ये एक गाईड आहे ते पण आपल्याला गाईड करणार आहे। सो कुठली गाडी आहे, कधीची आहे, कुठे यूज झाला, किती सीसी होती, पेट्रोल होतं, डिझेल होतं, केरोसिन होतं, या सगळ्यांची गोष्टींची माहिती आपल्याला आजच्या या भागात बघायला मिळणार आहे। सो चला बघूया विंटेज माइल्सचं म्युझियम। कॉन्ट्रॅक्ट बेसवर राहायला यायचं, जाताना त्यांचे व्हेकल्स डोनेट करून किंवा सेल करून जायचे। त्यातलं एक मॉडेल आहे 350 सीसीचं इंजिन आहे आणि 4 स्ट्रोक मॉडेल आहे। ही गिलेराची इटालियन मॉडेल आहे। जसं आताच्या स्कूटीजला येतात सीट खाली फ्युअल टँक, तसं 80s मध्ये हिला दिले जायचे। 2 रॉड होते, एक फ्युअलसाठी आणि एक एअरआतमध्ये जाण्यासाठी। ही जी आहे NSU, ही जर्मन मोपेड आहे। ही खास करून जर्मन लेडीजसाठी डिझाईन केलं होतं आणि सायकल सारखं डिझाईन दिलं जायचं, त्यामुळे पाठच्या व्हीलला ते एअर पंप सुद्धा अटॅच द्यायचे। ओके, हे होंडा हॉबिट होंडाचं जापनीज मॉडेल आहे आणि होंडा कब 80 सीसी यावर इन्स्पायर होऊन बजाजने MET चालू केली होती। होंडाचं सगळ्यात जास्त सेल झालेलं मॉडेल होतं हे। ही जी आहे मोफा इनफिल्डची मोपेड आहे। तिच्या चेसीच्या रॉडमध्येच त्यांनी 1 लिटरचं फ्युअल टँक दिलं होतं आणि 22 सीसीची मोपेड असल्यामुळे तिला हेल्मेट आणि लायसन्स सुद्धा नाही लागायचं। आणि ही इनफिल्डने 1960 मध्ये 200 सीसीचं मिनी बुलेट म्हणून मॉडेल चालू केलं होतं। इकडे या बाजूला हे सगळे हिरोचे कलेक्शन्स आहेत। त्यामध्ये हिरो मॅजेस्टिक, पॉप्युलर, पेसर, स्टुडंट, पॅन्थर, शक्ती मॉडेल्स यायचे। हे खास करून कॉलेज स्टुडंटसाठी डिझाईन केलेले मॉडेल्स होते। शक्ती जे आहे 2000चं मॉडेल आहे, बाकी सगळे त्याच्या आधीचे मॉडेल्स आहेत 60s to 70s मधले। हिरो होंडा स्ट्रिक्ट विदाउट क्लच फर्स्ट मॉडेल होते इंडियामधलं। हे सुद्धा हिरोचंच मॉडेल आहे, विनर। ही हिरोची 4 स्ट्रोक स्कूटर आहे, जे त्यांनी स्टॅलियन म्हणून मॉडेल चालू केलं होतं। इकडे हिरो होंडा CD100 आणि हे स्लिकचे मॉडेल्स आहेत। ही इनफिल्ड क्रुझिडर 250 सीसीचं मॉडेल आहे, विलियर्सचं इंजिन यूज केलं जायचं ह्याला। आणि ही इनफिल्डची स्कूटर आहे, फर्स्ट बटन स्टार्ट गाडी, जी 1950 मध्ये त्यांनी फॅन्टाबिलस म्हणून लॉन्च केली होती, ज्याला ह्या बाजूला हे 2 गिअर आणि त्या बाजूला दिले त्याचा ब्रेक आहे। जसं इनफिल्डच्या सगळ्या पहिल्या मॉडेल्सला उलट्या बाजूला गिअर आणि उलट्या बाजूला ब्रेक दिले जायचे, त्याचप्रमाणे ह्याला सुद्धा होते। आणि फियाट म्हणून कार याचे तसं लुक दिलं जायचं ह्याला। हे रॉयल इनफिल्ड 150 सीसीचं मॉडेल आहे, हे 350 सीसीचं मॉडेल आहे। दोन्ही 80 to 85 मधले मॉडेल्स आहेत हे। आणि हे रॉयल इनफिल्डच्या आधी जेव्हा इनफिल्ड इंडिया लिमिटेड होतं त्यावेळेसचे मॉडेल्स आहेत। एक्सप्लोरर, सिल्वर प्लस आणि झुंडाप। एक्सप्लोरर, सिल्वर प्लस आणि झुंडाप। ही जी आहे सुवेगा, ही मोटोबिके म्हणून फ्रान्सची कंपनी होती, त्यांनी त्यांची ब्रांच आंध्रामध्ये ओपन केलेली, त्यावेळेसची मोपेड आहे। सुवेगा एक महाभारतातल्या कॅरेक्टरचं नाव त्यांनी मोपेडला दिलं होतं आणि फ्युअल टँकच्या हातून सीटचा रॉड होते, त्यामुळे डिझायनिंगमुळे सुद्धा फेमस होते मॉडेल्सचे। ही सम्राट सुवेगा तमिळनाडूची मोपेड आहे, तिला सुद्धा देसी गाडी म्हटलं जायचं, तमिळनाडूच्या बाहेर कधी मॉडेल चाललं नव्हतं हे। ही जी आहे जावाची डबल सायलेन्सर बाईक आहे, हिच्या किकमध्येच गिअर दिले जायचे, म्हणजे हिला पुश करून पाठी केलं की किक व्हायची आणि किक केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याचे गिअर व्हायचे। याची हेडलाईट, अप्पर डिपर सगळं चावीमध्येच दिलं जायचं। ओके। ही जावाची मोपेड आहे, 50 सीसीचं मॉडेल आहे, जावा जेट म्हणून जावाने हे मॉडेल चालू केलं होतं। बाकी हे सगळे YSDचे कलेक्शन्स आहेत, त्यामध्ये YSDची मोपेड, स्कूटर आहे आणि YSDची डबल सायलेन्सर बाईक आहे, जे 250 सीसीचं मॉडेल होतं। इकडे हे लॅम्ब्रेटाची मोपेड आहे, 48 सीसीचं मॉडेल आहे, तिचे उलटे पेडल मारले की याला ब्रेक लागायचे। यावर इन्स्पायर होऊन कोल्हापूरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेली मोपेड आहे लक्ष्मी, जी किर्लोस्कर आणि घाडगे पाटील यांनी कोलॅबोरेशनमध्ये स्टार्ट केली होती। पिझ्झा सुद्धा सेम किर्लोस्कर आणि घाडगे पाटील यांनीच बनवलेल्या मोपेड आहे। त्यातली गॅम्बलर जी त्याच्या आर्टस मॉडेल कंपनीने बनवले आणि मॉडेल मार्केटमध्ये लॉन्च होण्याच्या आधीच कंपनी बंद झाली, त्यातलं हे एक मॉडेल आहे। इथून पुढे सगळे लॅम्ब्रेटाचे कलेक्शन्स आहेत, इटलीचे मॉडेल्स आहेत। हे 3 लॅम्ब्रेटा सेंटो 100 सीसीची स्कूटर असल्यामुळे त्यांनी सेंटो नाव दिलं होतं। बाकी हे 150 सीसीचे मॉडेल्स आहेत। ही लॅम्ब्रेटा 150 इंडियामध्ये सगळ्यात जास्त चाललेलं मॉडेल होतं लॅम्ब्रेटाचं। आणि हे लॅम्ब्रेटा 59 मॉडेल आहे, 1959 मध्ये झालं होतं। हिची हेडलाईट हँडलच्या खाली दिली जायची आणि हँडलला लॉक दिलं जायचं। सो खूप लिमिटेड मॉडेल्स बनवले गेले होते, त्यातलं हे एक मॉडेल आहे। हे लॅम्ब्रेटाचे मॉडेल्स छोट्या मुलांसाठी बनवले जायचे, जे पेडलवर चालायचे। सायकल एरिया स्कूटरचं डिझाईन दिलं जायचं फक्त। आणि जी लॅम्ब्रेटाची ऑटो रिक्षा यायची, जसं पूर्वीच्या गाड्यांना उलट्या बाजूने डोअर ओपन व्हायचे,
सेम ह्याला सुद्धा उलट्या बाजूने डोअर ओपन व्हायचे, वुडन डोअर दिले जायचे आणि सीटर होते, त्यामध्ये सीट सुद्धा यायच्या. API विजय सुपर हे सुद्धा लॅम्ब्रेटाचे मॉडेल्स आहेत. फक्त ह्यांचे पार्ट इटलीवर इम्पोर्ट करून इंडियामध्ये असेंबल केले जायचे. ह्यांचं मार्केटिंग त्यावेळेस बजाज करायचे. विजय सुपरचं मार्केटिंगसाठी जेव्हा इंडिया फर्स्ट टाइम वर्ल्ड कप विन झालेली, सगळ्या प्लेयर्सला गिफ्ट केलं होतं विजय सुपर. ही BSA बॉन्ड, ग्रुप बॉन्ड, रेड लेबल ज्यांची टी पावडर येते आता, त्यांची गाडी मोनो सस्पेन्शन असणारी इंडियातली फर्स्ट बाईक होती ही. याआधी त्यांनी डबल स्ट्रो फाल्कन म्हणून सुद्धा मॉडेल चालू केलं होतं आणि हे चायनीज मॉडेल छोट्या मुलांसाठी बनवले जायचे. हे 500 नंबरचे 3 मॉडेल्स पुण्यातील एक रिटायर्ड पोलीस अधिकारी त्यांनी डोनेट केले म्युझियमला, बजाजचे आणि कायनेटिक होंडा. ही बजाज सुपर आणि पियाजोची स्कूटर आहे. पियाजोची आता 3 व्हीलर्स रिक्षा बनवतात. आणि इकडे हे सगळे सुझुकीचे मॉडेल्स आहेत. त्यामध्ये सुझुकी शोगन, समुराई, सुझुकी TVS, सुझुकी सुप्राचे मॉडेल्स यायचे. हे 4 जापनीज मॉडेल्स आहेत, यामाहाचे. त्यामध्ये टोरोरोजा, यामाहा, पर्ल यामाहा 2 सीटर, पर्ल यामाहा 1 सीटर यायचे. हे खास करून जापनीज लोकांसाठी बनवले जायचे कारण त्यांची हाईट खूप शॉर्ट असते त्यामुळे. आणि यामाहा RX100 2 स्ट्रोक बाईकमध्ये सगळ्यात जास्त पिकअप देणाऱ्या बाईक्स होत्या ह्या. हे यामाहा अल्बा 106चं मॉडेल आहे. आणि इकडे हे सगळं TVS कलेक्शन आहे. त्यामध्ये TVS बाईक, स्कूटी आणि मोपेडचं कलेक्शन यायचं. विक्टर ही जे आहे बॉबी रायडर, ऋषी कपूरजींचा मूवी होता बॉबी, त्यामध्ये यूज केलेलं मॉडेल आहे. त्याच्या आधीचं मॉडेल आहे, GTS 175 नाव आहे. त्यावेळेस इतकं चाललं नव्हतं, पण मूवीनंतर बॉबी रायडर म्हणून फेमस झाल्यानंतर कंपनीने सुद्धा तेच नाव कंटिन्यू केलं. ही रायडर डब्ल्यू रायडरचं पोलंडचं मॉडेल आहे. रायडर ओळखायची साईन होती त्यांची हेडलाईट, सर्कलवाले पोलंडचे असायचे, स्क्वेअर हेडलाईट इंडियाचे. हे 2 मॉडेल पोलंडचे, बाकी सगळे इंडियाचे मॉडेल्स आहेत. 175 सीसीचे मॉडेल्स होते आणि रायडरचे मॉडेल्स केरोसिनमध्ये सुद्धा चालायचे. जास्त करून दूधवाले लोक आणि फार्मर्स या मॉडेल्सचा यूज करायचे. ही रायडरची स्कूटर आहे जी 1960 मध्ये त्यांनी राजहंस म्हणून मॉडेल चालू केलं होतं. आणि इकडे सगळे TVS मोपेड कलेक्शन आहे. त्यामध्ये TVS हिरोच्या, पॉवर एक्सेल, TVS एक्सप्रेस, TVS 50चे मॉडेल्स आहेत. हे जे आहे जेम्स कंपनीचं मॉडेल आहे. ह्याला विलियर्सचं इंजिन यूज केलं जायचं. हे जर्मनीने सेकंड वर्ल्ड वॉरसाठी बनवलं होतं मॉडेल. आणि हे 1940चं मॉडेल आहे, मॅचलेस. जसं BSA ब्रिटिश सोल्जर्स इंडियामध्ये घेऊन आले होते, सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसवर इंडियामध्ये आली होती. खूप हेवी असल्यामुळे तिला 2 स्टँड दिले जायचे. 350 सीसीचं इंजिन आहे आणि 4 स्ट्रोक मॉडेल.